प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. क्रिसमस स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत रोज कुकीज. तर त्याचं साहित्य बघूया. एक वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, एका अंड्याचा वापर करणार आहोत आपण, एक चमचा जेवणाचा चमचा रिफाइंड ऑइल, अर्धा चमचा रोज इसेन्स, व्हॅनिला इसेन्स पण टाकू शकता तुम्ही. मी इथे रोज इसेन्स घेतला आहे. चिमूटभर मीठ आणि दुधाचा लागेल तसा आपण वापर करणार आहोत. सध्या मी 1 वाटीच्या प्रमाणात दूध घेतलेलं आहे. तर सुरुवात करूया. सर्वात आधी अंड टाकून घ्यायचं. अंड्याचं छान फेटून घ्यायचं. चांगला फेस येईपर्यंत फेटून घ्यायचं. आता यातच पिठी साखर टाकायची. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका. तुम्हाला किती गोड हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. रोज कुकीज जास्त गोड पण नसतात, हलक्याशा गोड लागतात त्या फक्त. अर्धी वाटी साखर घेते मी पूर्ण. यात काळे तीळ किंवा कलुंजी पण टाकू शकता तुम्ही, ऑप्शनल आहे. पण कलुंजीने चांगली चव पण येते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. आता थोडं थोडं करून मैदा घालायचा आहे. थोडं दूध, तांदळाचं पीठ, आणखी थोडं दूध घेणार आहे मी. आणखी 1 कप दूध घेतले मी. तर लागेल तसं आपण त्याचा वापर करूया. रोज कुकीजचं बॅटर जास्त घट्ट नसतं. मीठ घालते, इसेन्स, रोज इसेन्स, आणि रिफाइंड ऑइल. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर हवं आहे. बघू शकता असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीमध्ये, या प्रकारे. आता आपलं बॅटर तयार झाले. आता फ्राय करायला घेऊया. हे बघा, टोटल मला 1.5 वाटी दूध लागले. आता 1 चमचा मी कलुंजीचं बी घालते.
आता फ्राय करायला घेऊया. आता तळायला घेऊया. बघा असा साचा गरम करायला ठेवायचा आणि मग नंतर बॅटरमध्ये बुडवून घ्यायचा. अशा प्रकारे झटकून घ्यायचं. आणि असं हलवायचं. हे बघा असं साच्याने सोडायला पाहिजे. पुन्हा असा गरम करायला ठेवायचा. आणि हा काढून घ्यायचा. असं पालथा घालायचा म्हणजे त्यातलं तेल निघून जातं. असा पालथा करायचा. मस्त होत आहे. आता अशा प्रकारे मी करून घेते. असा डीप करून घ्यायचा आणि मग थोडंसं झटकून घ्यायचं आणि मग तेलात सोडायचं. आणि साच्याला असं हलवायचं म्हणजे साचा सोडून देतो ते रोज. हे बघा बघू शकता तुम्ही. आणि पुन्हा हा गरम करायला ठेवायचा. आता हे रोज आपण काढून घेऊया आणि चाळणी झाऱ्यावर असा पालथा घालायचा म्हणजे राहिलेलं तेल निघून जातं. हे बघा मस्त होत आहे. मागच्या वर्षी माझा साचा नवीन होता त्यामुळे जमत नव्हते, पण ह्या वर्षी बघा छान रोळला आहे. आणखी एक करून दाखवते. असा गरम करून घ्यायचा साचा. नंतर बॅटरमध्ये असं तेल झटकून घ्यायचं. बॅटरमध्ये डीप करायचं. मग झटकून घ्यायचं थोडंसं आणि मग तेलात साचा धरून ठेवायचा. आणि असं साच्याला असं हलवत राहायचं म्हणजे साचा मग रोज सोडून देतो. हे बघा हे बघा अशा प्रकारे. आणि पुन्हा साच्या साईडला गरम करायला ठेवायचा. पहिलं फूल होईपर्यंत दुसरं तुम्ही केलं तरीही चालेल. पुन्हा हे झाऱ्यावर असं पालथं घालायचं. तेल निथळून घ्यायचं. बघा मस्त होत आहे. आता अशा प्रकारे मी सर्व करून घेते आणि मग सर्व झाल्यावर तुम्हाला दाखवते. चला आपल्या सगळ्या रोज कुकीज तळून तयार आहेत. बघू शकता तुम्ही 1 कपाच्या प्रमाणात एवढ्या झालेल्या आहेत आपल्या. अतिशय छान झालेल्या आहे. चवीलासुद्धा मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा कुरकुरीत होतात एकदम. हे प्रमाण घेऊन तुम्ही नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.